हा मला थारची गाडी आणायची हा. आहे एक दिवस, त्याच्यामुळे मी त्याला थार नाव ठेवलेलं आहे. म्हणजे याच नंदीच्या वर्षात पूर्ण आसपास कोणी एरियामध्ये हा. असं नाव तुम्हाला कोणी भेटणार नाही. नाही तुम्हाला नाव भेटन 10-10, 20-20, पण थार नावाचा बैल तुम्हाला कोणी भेटणार नाही. नाही. आता हा थार का ठेवलेला आहे, आम्हाला पाचपिरवाडीकरांना आम्हाला थार एक दिवस आणायची आहे. याच त्याच्यामुळे आम्ही नंदी थार 4x4 स्पीड किंग ठेवलेलं आहे त्याचं नाव. तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या एकोट पाचवडच्या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. तर याच्या आधी जो एकोट पाचवडचा मैदान झाला, त्या मैदानातील सलग 1 नंबरच्या मानकरी जो थार म्हणून जो बैल पडत होता, म्हणजे आदतच आहे ना, दुसा ज्यांनी 1 नंबर केला, तो वासरू आपल्या सोबत आहे. तर वासराबद्दल पूर्ण माहिती जाणूया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुझे. आमचं बैलाचं नाव थार आहे आणि त्यानं लखनसोबत पळून आश्रम मातामध्ये 1 नंबर केला. आणि तुमचा जो ग्रुप आहे तो कोणत्या नावाने पडत असते? थार फॅन्स क्लब पाचपिरवाडी. हां, म्हणजे संपूर्ण गावाचे नाव सांग ना. पाचपिरवाडी, पाचपुलाडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथलाच आहे हो ना. हा. आणि दादा मालकाचे संपूर्ण नाव सांग. मालकाचं नाव रवी राजपूत आहे. राजपूत आहे. रवी राजपूत, आणि विठ्ठल राजपूत. हा जो नंदी आहे हा. तुमच्या किती वर्षापासून तुमच्या ग्रुपमध्ये आहे? हे आमच्या जवळ कमी 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. हा. आणि तुमचा ग्रुप हा किती वर्षापासून चालत आहे? हे 2 वर्षात लई दिवसात. पहिले पण बैल होतं आपल्याकडं. हां. आता हे याच्या आधी कोणकोणते बैल होऊन गेले तरी दादा? आपल्याकडं पहिले काय होते 2-4 बैल होते. आणि मला वाटते सर्वात जास्त तुमचं नाव केरळ हाच वासरू थार न केलं. थार न केला. याचे 2 वर्षामध्ये याचे जे नामांकित म्हणजे कामं वगैरे म्हणजे ज्याने जे केलेलं आहे तो काय आहे? यानं सलग 5-6 मैदान 1 नंबर काही 1 नंबर कंटिन्यू. आणि आजपर्यंत 6 महिन्यातच त्यानं 5-6 मैदान 1 नंबर केलं. आणि आजपर्यंत कोणत्या हिंद केसरी बैलांमध्ये पळालेला आहे? हिंदकेसरी भरपूर पळालं. तिकडं ते साताऱ्याकडे जायचं. सातारकडे जास्त पळाला. लक्ष्या म्हणून हिंदकेसरी, हां. चिमण्या आहे सलबतपूर. 50-50 लक्ष. भरपूर बैला सोबत पळाल. हो. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. ग्रुपचं तुमचं बरं, ठीक आहे. मी राहणार डोनगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. म्हणजे पाचपिरवाडीच मोडतो समजा. माझं गाव समजा मी समजतो. ठीक आहे. हा थार 4x4 पाचपिरवाडीकरांचा, रवी राजपूत यांचा थार 4x4. हा सलग यांना कमीत कमी 9 फायनलमध्ये गुलाल घेतलेले आहे. हातामध्ये समजा 4 फायनल आलेले नंबर 1चे मानकरी. आपण मागच्या खेळामध्ये बघितलं, लखन सोबत होतं, लोकांसोबत टॉप मारलं. हां. टॉप बैल होता, टॉप मारलं. आणि भाऊचा वाढदिवस होता त्या दिवशी, त्यानं भाऊची शान राखली. असा हा जबाबदार थार 4x4 थार स्पीड किंग म्हणतात त्याला आपण. असा आहे दादा. म्हणजे हा जो आणि त्याचं सदलग हे पाचवाडीचे आमची मित्रमंडळी खूप साथ देतात. त्याच्यामुळे हा घडतोय. सगळ्यांची साथ आहे त्याला, त्याच्यामुळे हा घडतोय. या मुलांची खूप मेहनत आहे, खूप मेहनत आहे. त्याच्यामुळे हा व्यवस्थित नाव निघू लागला गावाचं. हो. कष्टाचं फळ सर्वांना मिळतच असते. हो. आणि गती बी आहे, खूप छान आहे. जोड बी चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आणि कोणत्या खांदी पडत असते हा? हे दोन्ही खांदी पळतो आम्ही. त्यांना उजवा खाण्यानं आम्ही दामतो त्याला. जास्त प्रमाणात नाही चालतो दोन्ही खांद्याला, पण उजवा खाणे चालतो तो जास्त प्रमाणात. मला एक गोष्ट सांगा, हा जो थार 4x4 नाव आहे, हा कशामुळे ठेवण्यात आला? हा मला थारची गाडी आणायची आहे एक दिवस, त्याच्यामुळे आम्ही त्याला थार नाव ठेवलेलं आहे. म्हणजे याच नंदीच्या वर्षात पूर्ण आसपास कोणी एरियामध्ये असं नाव तुम्हाला कोणी भेटणार नाही. तुम्हाला नाव भेटन 10-10, 20-20, पण थार नावाचा बैल तुम्हाला कोणी भेटणार नाही. आता हा थार का ठेवलेला आहे, आम्हाला पाचपिरवाडीकरांना आम्हाला थार एक दिवस आणायची आहे. त्याच्यामुळे आम्ही थार 4x4 स्पीड किंग ठेवलेलं आहे त्याचं नाव. याच नंदीच्या वर्षात. आणि तो बादशाह आहे आणि तो 100% करणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे. हो.
तरी मला याची पूर्ण वैशिष्ट्य सांगा दादा बैलाची. सांगितलं मी तुम्हाला का याला 9 बक्षीस त्यांना आणलेले आहे. हं, 4 बक्षीस हातामध्ये लागलेले आहे. हं, नंबर 1 समानकरी आणि सतत गुलालमध्ये राहिलेला हा 6 महिन्यापासून जे वेग आहे तो वेग वाढत चाललेला आहे. हं. वेग कमीच काही गुंजाईश आम्हाला काही वाटाना, एकदम टॉप बोली चालू लागलं पाहिजे. म्हणजे जसजसे मैदान होत आहे तसतशी त्याची गती सुद्धा वाढते. गती वाढते आणि त्याला अनुभव पण येऊ लागला आणि तो गतीनं पळू लागला. हां, त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास आहे का तो व्यवस्थित आहे. जसा हा नंदी एवढा पळत आहे हो, तर याला पैऱ्या वगैरे मध्ये अडचण नाहीत का? काही अडचण येत नाही. हां, पण जेव्हा हा प्रसिद्ध व्हायचा होता तेव्हा वगैरे काही अडचण नाही आली, हां, काहीच अडचण नाही. स्टार्टिंग पासून तो गती सुरुवातीला जे गती घेतो हं, तर शेवटपर्यंत त्याची गती सारखीच राहते. हं, हं. म्हणून त्याला स्पीड किंग नाव ठेवलेलं आहे त्याला. त्या गतीच्या भरोश्यावरच म्हणजे म्हणा त्याचे पैरे होत असतात. हो, हां, तो बी आम्हाला खूप साथ देतो. व्यवस्थित पळतो, सरळ पळतो, इकडे तिकडे पळत नाही. ही त्याची खासियत आहे. बोल सतीश. नियमित त्यांची धुरकरी आहेत हो ना. नमस्कार दादा. नमस्कार. सरळ सर्वांना संपूर्ण नाव सांग तुझे. सतीश सुलाणी, राहणार पाचपिरवाडी. पाचवी. दादा किती वर्षापासून तू धरकर या? मी 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला. म्हणजे थारपासूनच तुझी सुरुवात झाली हो ना. हो. तर जेव्हा तू थारला पळवतेस तर कोणत्या म्हणजे उद्देशाने याला थारला पळवत असते तू? उद्देश म्हणजे आपलं घरचं सगळं पूर्ण घरच्या गुलाबात राहावं म्हणून. राव म्हणून. पण अशी प्रेरणा कुठून येते का आपल्याला आज थारला या प्रमाणात पळवायचं आहे म्हणून? प्रेरणा म्हणजे समजून आपल्याला कळून जातं पूर्ण. हां, तरी असा अनुभव तर सांग त्या बदलाबद्दल. अनुभवचं काहीच नाही त्याच्यात. अनुभवला पूर्ण क्लिअर म्हणजे पळाचं त्याला काही टेन्शनच नाही. हां, असा बुडते शेंडा पूर्ण हातातच राहतो वासरू, तरी पण फुल स्पीड आहे. तुला हा वासराची म्हणजे वैशिष्ट्य कुठली वाटते का आपल्या या बैलात जर बैल पळाला तर आणखी रेकॉर्ड ब्रेक करू शकतो म्हणून? इच्छा तर खूप आहे, पण आता मग पुढं होईल ते. हां, तरी अंदाजी कुठल्या बैलाबरोबर पडायची इच्छा आणखी? आता बंदी हटली मग मथुर बकासूर कोणत्याच पण. मथुर आणि बकासूर सोबत हो सर्वात जास्त पडायची इच्छा आहे. हो. बंदी हटली त्याच्यामुळं असं आहे. नाही तर मग तो पळण्याचं मग असं चांगलं बैल सांगच पळणार तो, कारण की खूप चांगला पळतो तो. आता जेव्हा हा काय प्रकार चालू आहे त्या प्रकाराबद्दल काय सांग? आता ह्या प्रकार थांबायला पाहिजे. हां, मेन मुद्दा म्हणजे थांबायला पाहिजे. कारण आपण त्यांना इकडे आमंत्रण देऊ लागलो, हां, पण त्यांना आपल्याला थांबवले. समजा मास्टरचे बैल त्यांना थांबवले, त्यांना थांबले पाहिजे. त्यांना हा मोकळा करायला पाहिजे. कारण की हा जो क्षेत्र असतो मोठा, हे संपूर्ण देशात क्षेत्र असतो. त्याच्यामुळे त्यांना हटायला पाहिजे असं आमची विनंती आहे. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल. हो. सर्व ग्रुपचे बंद कर.